आता बातमी मुंबईतने मुंबई मेट्रो कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत। कारण घाटकोपरच्या आरसीटी मॉल समोरच्या मेट्रो स्थानकाच्या खांबांना 3 क्रॅक गेल्याचं समोर आलंय। आता या तड्यांमुळे बांधकाम खाली पडले तर मोठी हानी व्हायची भीती व्यक्त केली जाते। काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये सुद्धा असाच प्रकार झाला होता आणि दोघांना त्यात जीव गमवावा लागला होता। आपण पाहतोय की मोठी दुर्घटना व्हायची भीती व्यक्त केली जात होती। कारण मेट्रोचं काम सुरू झालं होतं आणि या खांबाच्या 3 खांबांना 3 क्रॅक गेले होते हे समोर आलंय। त्याची दृश्य आपण काही वेळात पाहणार आहोत। मात्र आपण सध्याची ही बातमी पाहतोय की घाटकोपरच्या आरसीटी मॉल जवळ जे मेट्रो लाईन आहे त्या मेट्रो लाईन जवळ एका खांबाला आपण हे दृश्यांमध्ये पाहू शकतोय कशा प्रकारे हे बांधकाम झालेलं आहे आणि या बांधकामाचे क्रॅक सुद्धा दिसून येत आहेत। अगदी स्पष्ट या बांधकामाचे क्रॅक्स दिसत आहेत आणि कशा प्रकारे हे बांधकाम जीविताला धोकादायक असं आहे हे आपण पाहू शकतोय। अगदी छोट्याशा आपत्तीने सुद्धा हा स्लॅब पुन्हा पडू शकतो आणि मुंबईकरांच्या जीवावर हे बेतू शकतं। खरं तर वर्दळीच्या मार्गावर मेट्रोचं बांधकाम केलेलं आहे आणि हे मेट्रोचं बांधकाम जर निकृष्ट दर्जाचं असेल तर अनेकांचे जीव जाऊ शकतात। अगदी काहीच दिवसांपूर्वीची घटना ताजी होती। आपल्यासोबत श्रीकृष्ण आवटे जोडले गेलेले आहेत। श्रीकृष्ण, आपण पाहतोय की घाटकोपरमध्ये सुद्धा मेट्रोच्या बांधकामाला तडे दिसत आहेत। जे आहे ते घाटकोपर आरसीटी मॉल जवळ मेट्रो 4च्या ज्या मेट्रो स्टेशनच्या जे स्थानकाचे बीम आहे किंवा एक पिलर आहेत त्या पिलरवरती आपण पाहू शकतो 3 मोठे तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतं। अगदी मुलुंड मेट्रो पिलरची दुर्घटना ताजीच असताना अशी खळबळजनक जी आहे ती घटना पाहायला मिळते। आणि खरं तर म्हणजे जो संपूर्ण आरसीटी मॉल जवळचा जो मेट्रो जो परिसर आहे तो संपूर्ण अगदी त्या तिथे मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाताहत किंवा वाहनांची ये जा आणि त्याचबरोबर नागरिक देखील दुचाकीवरती बाईकवरती जे आहे ते प्रवास करत असताना पाहायला मिळतात आणि त्यातच अशी जी आहे ती घटना समोर आलेली पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांमध्ये देखील जे आहे ती पुन्हा एकदा भीतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आणि एकंदरीत पाहायला गेलं तर अशा प्रकारची दुसरी घटना जर घडली असती तर खूप मोठी दुर्घटना पुन्हा एकदा घडू शकते। त्यामुळे आता स्वतः प्रशासन किंवा संपूर्ण मेट्रोचे प्रशासन या संदर्भात अधिक काय कारवाई करते हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी श्रीकृष्ण। आपण पाहतोय की इथे सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते।